तुम्ही अतिशय सडपातळ आहात, तुमचे सगळे ब्लड रिपोर्ट नॉर्मल आहे, तुम्हाला कुठला आजार नाही आहे, तर तुम्हाला 1 मील अ डे करण्याची आवश्यकता नाही. जसं आपण सांगितलं की लहान मुलांनी करू नये, प्रेग्नंट महिलांनी करू नये, ब्रेस्ट फिडिंग महिला असतील त्यांनी करू नये, हे ठीक आहे. परंतु माझे अनेक मित्र जे शेतकरी आहेत ते सुद्धा 1 मील अ डे करतात. माझ्याकडे एक्झाम्पल आहे. बरं. त्यांनी 1 मील अ डे करताना काय करावं लागतं की त्यांना सफिशियंट पाणी जे आहे ते पाणी घ्यावं लागतं. प्रत्येकाला कॉफी भेटत नाही. पाणी ते शेतात जाताना पाणी काम करतात. परंतु तुम्हाला जर असं वाटलं की मला अतिशय भूक लागलेली आहे किंवा मला आता कंट्रोलच होत नाही, त्यावेळेला मी सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणे करा. परंतु भूक लागणे हे तुम्ही नाही सांगत, हे तुमचं शरीर सांगतं की मला भूक लागलेली आहे. आणि भूक लागणे हे शरीराचं चांगलं लक्षण आहे. शरीर काय विचारतं तुम्हाला, अरे बाबा मला आता भूक लागलेली आहे, तू मला जेवायला देणार आहे का नाही, का मी जाऊ तुझ्या स्टोअर फॅटवर. म्हणजे हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे ते तुम्ही जर त्याला जेवायला दिलं नाही, समजा एखाद दिवस काय होतं की आपण कुठेतरी बाहेर असतो आणि आपल्याला काही केलं तर शक्यच नसतं की जेवणं. म्हणजे समजा तुम्ही असं विचार करा की तुम्ही औरंगाबादला गेलेला आहे आणि औरंगाबाद परत येत आहे, तुम्हाला हॉटेल पण भेटत नाही, तुम्हाला तर जोराची भूक लागलेली आहे, तर त्यावेळेला तुम्हाला असं जाणवत असेल की ती भुकेची वेव जी आहे अर्ध्या तासाने जाते आणि आपण पुढे म्हणतो आता मग अशी जोराची लागली होती, आता काय लागली नाही, आपण वाटलं तर पुढं आपल्या आवडीचं हॉटेल तिथं जाऊया. म्हणजे हे जे आहे शरीराने, प्रत्येक माणसाने कसं आहे की कुठल्या गोष्टीचा उपयोग पॉझिटिव्ह केला पाहिजे. भूक लागते म्हणजे शरीर विचारतं तुम्ही काय खाणार आहे का, नसेल तर माझ्याकडे स्टोअर केलेलं फॅट आहे ते मी वापरतो. असा सिंपल विषय आहे. त्यामुळे त्याचा कुणी बाऊ करण्याची गरज नाही. तुम्हाला गरज असली तर करा. गरज म्हणजे तुमच्या शरीराकडे पहा, तुम्हाला कुठला आजार आहे का, तुम्हाला कुठली किती एनर्जी लागते, तुमच्या बॉडीमध्ये अजिबातच फॅट स्टोअर नसेल तर नका करू, काही गरज नाही. त्यामुळे जर ज्यांच्याकडे फॅट स्टोअर होत नसेल किंवा ज्यांचं बॉडीची जर रिक्वायरमेंट असेल तर त्यांनी जेवण म्हणजे घ्यायला काय हरकत नाही 24 तासांमध्ये. फक्त तुम्हाला एक छोटंसं त्याच्यामध्ये सांगतो की पूर्वी काय होतं की ग्रामीण भागातले लोक अतिशय निरोगी असायचे, परंतु वर्ल्ड डायबिटीजची कॅपिटल आजकाल इंडियाला म्हणतात आणि गावागावामध्ये अनेक लोकांना डायबिटीजचा आजार आहे. बरोबर. म्हणजे सगळेच लोक कष्टाचं काम करत नाही. तुम्ही जे म्हणता ना, मी कुणी 1 मील करू नये, कारण जर एखादा माणूस, तुम्ही आता बघा की जुन्या काळी विहिरीवर लोक जायची, पहारीने विहीर खोदायची, तुम्हाला माहिती असेल, ते दिवस काम करायचे. त्याला त्या कार्बोहायड्रेटची गरज आहे, त्याला त्या 3 वेळा जेवणाची गरज आहे. पण तुम्ही शेतात काय काम करत नाही, इकडे काय काम करत नाही, तुम्हाला आजाराची संख्या वाढती, तर त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे अतिशय प्रत्येकाने आपल्या बुद्धीला आणि आपल्या काय म्हणतो त्याला वयानुसार, आपल्या वयानुसार आणि काय म्हणतात बॉटम ऑफ द हार्ट म्हणतो आपण, आपल्या मनापासून सद्विवेक बुद्धीला स्मरून म्हणतो, तरच हे करावं. म्हणजे तुमच्या शरीराची रचना, तुमची तयारी आणि तुम्ही जर कष्टाची कामं जर करत असाल तर सर म्हणतात तसं करण्याची 1 मील अ डेची काय आवश्यकता तुम्हाला नाही लागणार. तुम्ही जर एकदम परफेक्ट हेल्दी असाल, तुमचं शरीर फंक्शनिंग करतंय, तर तुम्हाला काय गरज आहे. ज्यांना आजार आहे, ज्याच्यावर काहीतरी त्यांना मात करायची आहे, व्याधी आहेत, त्यापासून मुक्तता हवी आहे, तर हा प्रयोग करून पाहिला, काही 1 मील अ डेचा हरकत नाही, असा हा सरांचा सल्ला आहे. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.